बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणजे बिहारचे अनभिषक सम्राट आहेत। जंग जंग पछाडूनही लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबांना एखादा अपवाद सोडल्यास बिहारमध्ये सत्ता सुख लाभू शकले नाही। कोणे एकेकाळी लालूजी आणि राबडी देवी यांनी बिहारला त्यांच्या मनाप्रमाणे आणि मर्जीप्रमाणे चालवलं। आतापर्यंत नितीश कुमार यांनी बिहारच्या जनतेचं असं मन जिंकलं होतं की त्यांच्याशिवाय दुसरा कोणीही मुख्यमंत्री पदावरती बसू शकला नव्हता। गेल्या निवडणुकीत भाजपाला नितीश कुमार यांच्या चेहऱ्यामुळे विजय मिळाला असं ठामपणे वाटत होतं। त्यामुळे नितीश आणि राजद यांचे मंत्रिमंडळ जाऊन नितीश आणि भाजपाचे मंत्रिमंडळ सत्तेवरती आलं। नितीश कुमार यांनी इंडिया आघाडीत महत्त्वाचं स्थान मिळवलं होतं। किंबहुना एनडीएच्या विरुद्ध इंडिया आघाडीला एकत्र करण्यासाठी नितीश कुमार भारतभर आघाडीवरती होते। शेवटी भारतीय जनता पक्षाने त्यांना गळाला लावलं आणि त्यांच्या चेहऱ्यावर सत्ता मिळवली। सुरुवातीला मुख्यमंत्री पदावरती नितीश कुमार विराजमान झाले होते आणि आज त्यांनी मुख्यमंत्री पदाची खुर्ची रिकामी केली आहे। यापुढे बिहारमध्ये जेडीयूचं सरकार राहिलं नाही। उद्यापासून भारतीय जनता पक्षाचं सरकार अस्तित्वात येणार आहे। सध्याचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनाच मुख्यमंत्री पदावरती बसवावं असा नितीश कुमार यांचा आग्रह होता। ते मुख्यमंत्री झाले तरच त्यांचे पुत्र उपमुख्यमंत्री होतील, अन्यथा आम्ही बाहेरून पाठिंबा देऊ अशी धमकीही नितीश कुमार यांनी दिली होती। जर नितीश कुमार यांनी बाहेरून पाठिंबा दिला तर केव्हाही गडबड होऊ शकते। ही गोष्ट लक्षात आल्यानंतर भारतीय जनता पक्षाने चिठ्ठीतून नाव जाहीर करण्याचा प्रयोग टाळला आणि नितीश कुमार यांनी म्हटल्याप्रमाणे त्यांचे म्हणणे मान्य करण्यात आलं। आता या नव्या मंत्रिमंडळात नितीश पुत्र निशांत कुमार उपमुख्यमंत्री होतील। निशांत कुमार आणि सम्राट चौधरी यांच्या वयात फारसं अंतर नाही, त्यामुळे सम्राट चौधरी मोदी शहा यांच्या आज्ञाप्रमाणे वागत असतील तरीही नितीश कुमार आणि जेडीयूला दुर्लक्ष करणार नाहीत असा विश्वास नितीश कुमार यांना असावा। आता भविष्य काळात जेडीयूला बिहारमध्ये आपले पाय मजबूत करून ठेवायचे असतील तर नव्या पिढीसोबत नितीश पुत्राला संवाद साधावा लागेल। ज्या मतपेटीच्या माध्यमातून नितीश कुमार यांनी आतापर्यंत सत्ता केंद्र आपल्या भोवती फिरवत ठेवलं होतं तसंच काहीतरी त्यांना पुत्रालाही करावं लागेल। मुळात बिहार भाजपाला अनुकूल करून घ्यायचं आहे आणि आजच्या घडीला जेडीयूच्या सहकार्याशिवाय ते शक्य नाही। एकेकाळी बिहार समाजवाद्यांचा बालेकिल्ला होता। मधु लिमिये यांच्यापासून शरद यादव यांच्यापर्यंतचे बाहेरच्या राज्यातील समाजवादी नेतेही बिहारमधून सहज विजयी होत असत। मात्र आता परिस्थिती पालटलेली आहे आणि भारतीय जनता पक्षाला बिहारमध्ये आपले पाय पक्के रोवायचे आहेत। एखादा सत्ता हाती आल्यावरती ती कशी राबवावी यात भारतीय जनता पक्षाचा हातखंडा आहे। बिहार हे भारताचे मोठे राज्य जवळजवळ भाजपाच्या ताब्यात आलेले आहे, त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे हे मोठे यश आहे असंच म्हणावं लागेल। त्यांचे आपण खुल्या मनाने अभिनंदन करूया।